नमस्कार मित्रांनो, दुपारचे 2 वाजलेत. आपल्या प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला आहे. तर मी ह्या रस्त्याने आलो आहे लोणाळ्याकडून. लोणाळ्यापासून त्या वरच्या फाट्यापासूनच आपण तिकडे गेलो होतो. तर इथं 2 रस्ते लागतात. हा रस्ता इकडं तिकोणा साईडला जातो, जो की वाघेश्वर मंदिर पवना साईडला जातो. आणि तुम्हाला जर किल्ल्याला जायचं असेल तर ह्या साईडला लेफ्टला तुम्ही किल्ल्याला जाऊ शकता. इथं तुम्ही बघू शकता. आता आपण आलेलो आहोत वाघेश्वर मंदिराला. समोर जो दिसतो तो तिकोना किल्ला आहे आणि ह्या साईडला पवना डॅम आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे वाघेश्वर टेम्पल पवना लेक. हे वाघेश्वर वाघोलीचं नाही तर पवना लेकचं आहे. तो पाठीमाग बघू शकता हे मंदिर इथं आहे आणि ह्याच्या साईडलाच हा पवना डॅमचा परिसर आहे. तर पवना लेक आहे आणि जे समोर बघू शकता तो तिकोना किल्ला आणि त्याच्या पाठीमागं तो तुंग किल्ला. या निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आपल्याला फक्त 4 महिनेच बघायला भेटते. बाकी एरवी इथे पावसाळ्याच्या वेळेस इथं फुल पाणी असते, त्याच्यामुळे येऊ शकत नाही तुम्ही. फक्त उन्हाळ्यातील 4 महिने तुम्ही हे मंदिर बघू शकता. तर आता आपण मंदिर बघूया. जुन्या काळातलं बांधकाम दिसतंय. सुमारे 1200 ते 13व्या शतकात त्याचं बांधकाम झालेलं आहे. आता पाण्यामुळे याची अवस्था एकदम पडलेल्या अवस्थेत आहे. या साईडनं असे खांब दिसतात जुन्या टाईपचे. आता आपण बघू शकतो इथं पवना डॅममध्ये लहान लहान पोरं पोहत आहेत. तर बघू शकता कशा पद्धतीने एवढ्या पोरं पोहत आहेत ते. या कसली उडी खालाय खतरनाक. काही पोहत
नाही, यशचा आज मूड नाही पोहायचा. यशचे दोस्त मस्त पोहत आहेत बघा. मित्रांनो, वाघेश्वर पवना लेकमधील मंदिराला येण्यासाठी तुम्ही तिकडून किल्ल्याकडून येणार रस्त्याने येऊ शकता आणि जो समोरून रस्ता येतो तो लोणावळ्याकडून रस्ता येतो त्याने पण येऊ शकता. आता पाटी लावलेली आहे, या पाटीने तुम्ही ह्या रस्त्याने समोर जायचं आणि पुढे गेले त्या मंदिरापासून कच्च्या रस्त्याने खाली गाडी टाकली तरी तुम्हाला त्या तलावाकडे जाता येते. धन्यवाद. तर आजचा आपला व्हिडिओ हा इथंच आपण संपत आहोत. तर धन्यवाद.